सेकंड स्पॉट विमानाचा झाला आणि दादांची बॉडी बाहेर आली ते माझ्यासमोर आणि मी क्षणार्थ ओळखलं की हे दादा आहेत म्हणून. रोज सकाळी 7ची वेळ व्यथित करते. 40 वर्ष कधी चुकलं नाही सकाळी 7ला फोन करणं आणि पुढचं काम सांगणं. साहेबांनी दादांना विचारायला लावलं. दादा म्हणले मला काय राजकारणात पडायचं नाही, मला आपलं माझं घर शेती प्रपंच भलं आहे. आणि त्याने एका पहिल्या झटक्यात मला टाळलं. जसं कुटुंबातल्या एखाद्या घटकावर दादांचा जीव होता तसाच बारामतीवर होता. दादांना कालपर्यंत असं वाटायचं की मी अजून काहीच केलं नाही. म्हणजे त्यांच्या स्वप्नातली बारामती आणखीन वेगळी होती. प्रत्येक प्रकल्प हे पुढच्या डोक्यातच होतं की एक आयडियल सिटी बारामती आणि तालुका करायचा म्हणून. ज्या माणसाला मी घरातून बाहेर काढलं त्याच माणसाचा मृतदेह परत त्या ठिकाणी मला समोर उभं राहावं लागलं. याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही कधीच्या जीवनामध्ये. गाडीत बसताना परत गाडीपासून जवळ आले आणि माझा हात हातात धरला. मला म्हणले की किरण आपण मरेपर्यंत एकमेकाला अंतर द्यायचं नाही. मी त्यांना एवढं म्हटलं दादा तुम्ही असं टोकाचं का बोलताय. याच्यापेक्षा वेगळी आठवण नाही असू शकत. परंतु ते शब्द राहिले आणि मी एकटा राहिलो इथं. हो 1986 साल आहे. आदरणीय पवारसाहेब हे काँग्रेस पक्षामध्ये आले तेव्हा मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो बारामतीचा. आणि पवारसाहेबांच्या बरोबर माझी पहिली मिटिंग होती तेव्हा पवारसाहेबांनी काही चर्चेतून काही विषय काढले आणि मी सांगितलं की साहेब जर आता आपल्यामध्ये म्हणजे सिनियरिटी म्हणून झालं आहे काय की आता यंग जनरेशन आणि आत्ताचं त्याच्यामध्ये गॅप पडायला लागला आहे बारामतीत. म्हटलं काय केलं पाहिजे तर म्हणलं पवार फॅमिलीमधलं कोणतरी यंग जनरेशनमध्ये आलं पाहिजे. मग साहेबांनी 2-3 नावं घेतली. मी त्यात म्हटलं की म्हणजे दादांचं नाव घेतलं. मला हे ॲक्टिव्ह वाटतात कारण ते सध्या छत्रपती कारखाना संचालक आहे. साहेबांनी दादांना विचारायला लावलं. दादा म्हणले मला काय राजकारणात पडायचं नाही, मला आपलं माझं घर शेती प्रपंच भलं आहे. आणि त्याने एका पहिल्या झटक्यात मला टाळलं. परंतु मी त्यांच्या पाठीमागेच लागलो आणि पाठपुरावा केला की कशी गरज आहे बारामतीमध्ये आता आणखीन पुढं काय काय डेव्हलपमेंट करायचे आहेत. आणि मग त्यासाठी पवारसाहेब राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात असताना खाली फॉलोअप कसा करणं गरजेचं आहे आणि ते त्यांना पटलं आणि मग त्यांनी हळूहळू त्याच्यामध्ये सुरुवात केली. बारामती आणि दादा म्हणजे हे एक इनसेपरेबल नातं बनून गेलं. दादांचा जीव कसा होता बारामतीवरती, किती झटायचे? जसं कुटुंबातल्या एखाद्या घटकावर दादांचा जीव होता तसाच बारामतीवर होता. कारण त्याला कारणं पण तशीच आहे. दादांनी शून्यापासून स्वतःची सुरुवात केली आणि त्यांचं म्हणणं होतं की मी ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीमध्ये रुजलो वाढलो त्या मातीशी माझं नातं घट्ट राहिलं पाहिजे. ते एक भावनिक अटॅचमेंट त्यांनी बारामतीशी होती. कारण 86 साली त्यांनी काम पाहायला सुरुवात केल्यानंतर पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री होईपर्यंत मधल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 117 गावं म्हणजे त्यावेळेला 93 गावं होती. हे सगळ्या तालुक्याचा पूर्ण हाऊस टू हाऊस त्यांनी दौरा केला आणि पहिल्यांदा तालुका समजून घेतला. कारण जिरायत आणि बागायत असे 2 भाग असलेले त्यांच्या मागण्या व्यथा हे वेगवेगळ्या होत्या आणि काही संघर्ष होते आणि त्याच्यामध्ये दादांनी लक्ष घातल्यामुळे त्यांची पहिली अटॅचमेंट तिथं झाली. बारामतीसाठी काय करण्याचं दादांचं स्वप्न होतं. दादांना कालपर्यंत असं वाटायचं की मी अजून काहीच केलं नाही. म्हणजे त्यांच्या स्वप्नातली बारामती आणखीन वेगळी होती. दादा जाण्यापूर्वी 1 महिना अगोदर मंत्रालयामध्ये मिटिंग घेतली गेली मायक्रोसॉफ्टबरोबर. त्या मिटिंगला होतो आणि बारामती स्मार्ट सिटी बनण्यासंदर्भामध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO आणि सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी काही असं कोऑर्डिनेशन करून त्याचा एक प्लॅन तयार करायला सांगितला. मी प्रत्येक वेळेला म्हणायचो की आता दादा हे झालं आता पुढचं काय आलं की ते म्हणायचं नाही आता पुढचं काम आपलं हे. म्हणजे असं काही नाही की दादांनी आता आपल्याला थांबलं पाहिजे हे झालं आहे आता बरं वाटतंय नाही, ह्याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं करता येईल का. मग आता आपण बघितलं की हॉस्पिटल सुरू झाले, मेडिकल कॉलेज सुरू झालं की लगेच दादा म्हणले आता आपल्याला आयुर्वेदिक कॉलेज काढायचं. आयुर्वेदिक कॉलेज झालं की आता माझे डेंटल कॉलेज काढायचे. ते सुरू झालं की आता माझे महिलांसाठी आपल्याला स्वतंत्रपणे तिथं नर्सिंगचा कोर्स चालू करायचा, कॅन्सर हॉस्पिटल चालू करायचं. म्हणजे प्रत्येक प्रकल्प हे पुढच्या डोक्यातच होतं की एक आयडियल सिटी बारामती आणि तालुका करायचा म्हणून. बारामती दादांची अशी कधी आवडती जागा वगैरे होती, कोपरा जागा ठिकाण? तशा भरपूर जागा होत्या. कारण दादांना आवडायचं की जिथं काम चाललं आहे तिथं दादा ती माझी जागा आहे, ज्या ठिकाणी विकास. कारण त्यांना विकास कामामध्ये जाणं, त्या ठिकाणी उभं राहणं, मग ते कनेरीची शिवसृष्टी असू द्या, करा नदीचं ब्युटिफिकेशन असू द्या, निराडावा कालव्याचं ब्युटिफिकेशन असू द्यात किंवा आपण उभा राहिला आहे ती वास्तू, हा दादांचा सगळ्यात आवडता स्पॉट होता.
की कुठूनही फिरून आले तर या ठिकाणी तिरंगा सर्कल हे नाव दिलं. गेल्या 15 ऑगस्टला हा आपण 30 मीटरचा ध्वज उभा केला, कारण ते म्हणायचे की नाही, नटराची इमारत कला दालन ही माझी एक बारामतीची ओळख, आयडेंटिफिकेशन म्हणून झालं पाहिजे, म्हणजे लँडमार्क, आणि तो झाला. 28 तारखेचा दिवस पचवणं किंवा तो अजूनही प्रोसेस करणं प्रत्येकासाठीच खूप अवघड आहे. तुमच्यासाठी तो दिवस कसा होता? माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस. कारण दादानं जेव्हा मी 86 साली घरातून बाहेर काढलं, आणि दुर्दैव झालं की 28 तारखेला, कारण मी 21ला मी बरोबर होतो, 22ला बरोबर होतो, 23ला बरोबर होतो, 24ला बरोबर होतो, 25-26चा गॅप पडला, 27ला मी काही पेपर्स दिले, रात्री त्यांनी सांगितलं की मला काय मिळत नाही, 28ला विमानतळावर ये. आणि मग मी विमानतळावर गेलो, हातामध्ये त्यांना देण्याचे कागद होते, आणि समोर माझ्या प्लेन क्रॅश झालं. मी तसाच त्या एअरस्ट्रीपवरून आतमध्ये गेलो, खाली माझ्या सहकार्याने उतरवलं, आणि त्याच क्षणाला सेकंड स्पॉट विमानाचा झाला आणि दादांची बॉडी बाहेर आली, ते माझ्यासमोर. आणि मी क्षणार्थ ओळखलं की हे दादा आहेत म्हणून, कारण दादांचे पाय असे माझ्या बाजूला होते आणि कागद विखरून समोर आले, आणि दुसरा धुळाचा लोट आल्यामुळं मला बाजूला घेतलं. मला ह्याचं इतकं हे झालं आहे की ज्या माणसाला मी घरातून बाहेर काढलं, त्याच माणसाचा मृतदेह परत त्या ठिकाणी मलाच समोर उभं राहावं लागलं. याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही एखाद्याच्या जीवनामध्ये. काय हरवल्यासारखं वाटतं त्या दिवशी? सगळं सर्वस्व. म्हणजे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती गेली म्हणजे काळ थांबत नाही. माझं मत त्याच्याशी सहमत नाही, कारण मी स्वतः गेल्या वर्षी माझ्या मिसेस वारल्या, त्याच्यावर मी स्वतः डेस्परेट झालो होतो. मी म्हणायचो की दादा आता मला नको, थांबतो. 21 तारखेला मला म्हटलं की असं थांबून चालणार नाही, अजून आपल्याला बारामतीचं काम फार करायचं आहे. कारण आम्ही दोघं ज्या वेळेला भेटायचो त्याला पुढचे प्लॅनिंग काय करायचं, कारण प्लॅन कर, एस्टिमेट कर, TS कर, फंडचे प्रस्ताव कर, आणून दे, कारण ते पुढं यायच्या अगोदर पुढचं प्लॅनिंग तयार असायचं. आता विकास होत राहील, कामं होत राहतील, परंतु ती नजर असणारा माणूस असणार नाही. हा सगळ्यात मोठा बारामतीकरांचा तोटा झाला. दादांचा कुठला स्वभाव, गुण किंवा दादांची कोणती सवय जी कधीच तुम्ही विसरणार नाही? प्रेम करणं. दादांनी सगळ्यावर प्रेम केलं. महाराष्ट्राने नेमकं दादांना बघितले कठोर, निर्णयक्षम, त्याच्यानंतर चडकीफड बोलणारा, पण दादांच्या मनामागचं मन फार कमी लोकांना पाहायला मिळालं. ते मला पाहायला मिळालं, कारण 40 वर्षात अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये दादा किती हळू व्हायचं ते पाहिलं आहे. त्यांना सहन होत नव्हतं. दादांना असं वाटायचं की काय माझं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. एंटायर पॉवर फॅमिलीवर त्यांनी इतका जीव लावला, म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट संघर्ष निर्माण झाले किंवा मतभेद झाले तर दादाने मात्र स्वतः त्याच्यामध्ये त्याग केला, ज्याला आपण सॅक्रिफाईस म्हणतो, आणि माघारी घेतली, परंतु ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. हा सगळ्या दादांच्या मनाचा मोठेपणा, परंतु तो साधारणपणे पडद्याआड लपलेला राहिला. राजकीयदृष्ट्या जी फाटाफूट एक प्रकारे झाली होती, त्याच्यातनं सगळं पुन्हा बांधण्याचा, सावरण्याचा दादांचा कसा प्रयत्न? मला 21 तारखेलाच थोडं जेव्हा ते नाराज असायचे तेव्हा आम्ही एकमेकाला बोलायचो. मला घेऊन गेले, आम्ही 2 शुगरला बसलो, आणि मी माझ्या काही व्यथा अडचणी त्यांना सांगितल्या होत्या. म्हटले मलाही त्रास होतो आहे, कारण किरण म्हटलं आता अलीकडे वाटायला लागले की साहेबांचा रेवतीचं लग्न होतं, आणि साहेबांचा फोन आला एंगेजमेंट जुळाल्याचा, आणि साहेबांना बोलताना थोडा त्रास होत होता. पण दादांना इतकं वाईट वाटलं. दादा म्हणले किरण मला आता सहन होत नाही म्हटले, कारण साहेबांचं आता म्हणलं वाढलेलं वय बघता, साहेबांची तब्येत बघता, आजार बघता, आता साहेबांना काय त्रास व्हावं असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की आता साहेबांशी एकत्र व्हायचं. आणि मला त्यांनी कागद दाखवला की ह्या संदर्भातल्या किती मिटिंग आम्ही घेतल्या, आता पुढे जाऊन कसं करायचं आहे, आणि येत्या 12 तारखेला आपण हा विषय कसा संपवू, आणि त्याच्यामध्ये माझी स्वतःची काही तांत्रिक बाबीमध्ये कशी आवश्यकता आहे तेवढं आपण एकत्र राहिलं पाहिजे. हा विचार त्यांनी 21ला रात्री आम्ही एकमेकासमोर मांडला. एखादी आठवण दादांची जी मनातलं कधीच, म्हणजे सहवासाबद्दलची? अनेक आठवणी आहेत. सहवासातल्या आहेत, काही गोड आहेत, काही कटू आहेत, परंतु 21 तारखेला म्हणजे शेवटची बैठक झाली, त्याच्यामध्ये मी माझ्या काही व्यथा सांगितल्यानंतर मी जेव्हा त्यांना काही उत्तर देणार, मी स्वतः थांबायचं ठरवलं, तेव्हा रात्री गाडीत बसताना परत गाडीपासून जवळ आले आणि माझा हात हातात धरला. मला म्हणले की किरण आपण मरेपर्यंत एकमेकाला अंतर द्यायचं नाही. मी त्यांना एवढं म्हटलं, दादा तुम्ही असं टोकाचं का बोलताय? नाही मला म्हणलं तू अजून काहीच बोलत नाही, कारण आपल्याला पुढं जायचं आहे, राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळी आठवण नाही असू शकत. परंतु ते शब्द राहिले आणि मी एकटा राहिलो इथं. ते गेले. 21 तारखेच्या रात्री टप्प्यापर्यंत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु काहीतरी आणखून त्यांच्या मनामध्ये होतं, आणि त्यांना एक खंत वाटत होती की काहीतरी अपूर्ण राहिलं आहे आणि त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं, परंतु दुर्दैवाने नाही झालं, आणि ते बोलणं पण अपुरं राहिलं आणि पुढचं सगळ्याच गोष्टी थांबल्या. कधी अजून आस लागून राहते की फोन वाजेल पलीकडून? हो, रोज सकाळी 7ची वेळ व्यथित करते.
40 वर्ष कधी चुकलं नाही. सकाळी 7ला फोन करणं आणि पुढचं काम सांगणं. 7ला आता कुणाच जरी दुसरा फोन वाजला तरी असं वाटतं की दादा आहेत म्हणून. कुणाला खरं वाटणार नाही, परंतु दादा म्हणायचे की किरण, लहानपणी माझे वडील वारले, मी एकटा होतो कुटुंब म्हणून, माझ्यावर कुटुंबाची घरातला मोठा म्हणून सगळ्यात जबाबदारी होती. तेव्हा साहेबांनी मला हाताला धरलं, बरोबर आणलं, अनेक गोष्टीत मदत केली, सहकार्य केलं, मुलाप्रमाणे मांडलं, मुलापेक्षाही जास्त मांडलं, कारण साहेबांना मुलगा नव्हता. आणि इतकं काही दादांच्या मनासारखं केलं. दादाही साहेबांचं कधी मोडत नव्हते, परंतु काही प्रसंग असे झाले, मग तो सकाळचा शपथविधी असू द्या, तो देखील दादांना का घ्यावा लागला, तर साहेबांचा त्यावेळेला त्या मिटिंगमध्ये नेहरू सेंटरचा जो अवमान झाला तो दादांना सहन झाला नाही. साहेबांच्या अवमानापुढं दादांना काहीच म्हणजे सहन होत नव्हतं, की नको म्हणायचे की मी त्याच्या साहेबांचा अवमान करणारे, साहेबांबरोबर न राहणारे, त्याच्याबद्दल त्यांना कायम राग आणि खंत होती आणि ते अखंडपणे राहिली. आणि आता अलीकडच्या काळात वाटत होतं की नाही, आता मला माझ्यामुळे साहेबांना कुठला त्रास होऊ नये. शेवटच्या टप्प्यात दादा राजकारणाप्रती फार व्यतीत झाले होते आणि तुमच्यासोबत व्यक्त झाले होते. काय नेमकी त्यांच्या मनात चालू होतं? नाही, अलीकडच्या काळामध्ये काय, आपण ज्याला वयापरत्वे म्हणतो ना, की अशा काय गोष्टी येतात. दादा असं म्हणायचे की मी इतकं मरतो, कष्ट करतो, इतकी कामं केली, परंतु लोक असे का वागतात. आता राजकारणात आपण बघितलं की काल तुमची 10 कामं केली आणि 11वं काम केलं नाही की दादा वाईट. अशा प्रवृत्ती थोड्या वाढायला लागल्या होत्या. चुकीच्या प्रवृत्ती साधारणपणे त्यांना ज्याला पाहिजे असं न वागलं की ते थोडं वेगळं बोलायला लागायचे. त्याची त्यांना साधारणपणे वाईट वाटायचं की पूर्वी असे लोक नव्हती, असे कार्यकर्ते नव्हते, आता मात्र असे कार्यकर्ते वाढत आहेत आणि मग कुणासाठी करायचं. आणि म्हणून त्यांना त्याचं म्हणायचं की नको, राजकारण फार वाईट आहे. कधी त्यांनी थांबण्याचा विचार केला होता? हा केला. मला त्याच दिवशी म्हणले की किरण, ही निवडणूक फार तर पुढची, नंतर नको आपल्याला, आपण थांबूया, परंतु राहिलेली काम मात्र ह्या 10 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.